आपल्याला कधी एखादी वस्तू फक्त ती मोफत आहे म्हणून घ्यावीशी वाटलीये का? आणि नंतर लक्षात आलं आहे का की तिची खरं तर काहीच गरज नव्हती? आजच्या या मजेशीर कोरियन कथेत आपण भेटणार आहोत डोंग नावाच्या एका शेतकऱ्याला, ज्याला मोफत मिळणाऱ्या वस्तूंचा इतका मोह होता की तो त्यासाठी आपला वेळ, मेहनत आणि पैसा देखील वाया घालवत होता. पण एका छोट्याशा प्रसंगाने त्याला आयुष्यभरासाठी एक मोठा धडा शिकवला. तर ही रंजक आणि विचार करायला लावणारी कथा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशा प्रेरणादायी, विनोदी आणि बोधप्रद कथा आवडत असतील तर द स्टोरी एको मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची कथा, नको म्हणण्याचे शहाणपण. नको म्हणण्याचे शहाणपण. खूप वर्षांपूर्वी कोरियातील एका गावात डोंग नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण त्याची एक मोठी सवय होती. त्याला मोफत मिळणारी कोणतीही गोष्ट सोडवत नसे. गावात कुठेही मोफत हा शब्द दिसला की तो लगेच तिकडे धावत असे. एके दिवशी बाजारात मोठी गर्दी होती. एका व्यापाऱ्याने फलक लावला होता, एक भांडे खरेदी करा आणि एक मोफत घ्या. डोंगने विचार केला, माझ्याकडे आधीच 4 भांडी आहेत, पण मोफत मिळत असेल तर घेण्यात काय हरकत आहे. त्याने 2 भांडी विकत घेतली. घरी आल्यावर त्याची पत्नी विचारू लागली, आपल्याला यांची गरज आहे का? डोंग म्हणाला, गरज नसली तरी एक मोफत मिळाले ना. काही दिवसांनी बाजारात दुसरी ऑफर आली, 2 पोती तांदूळ घ्या, एक लहान पोते मोफत. डोंग पुन्हा गेला. त्याने तांदळाची पोती विकत घेतली. पत्नीने पुन्हा विचारले, आपल्याकडे आधीच पुरेसा तांदूळ आहे. तो हसून म्हणाला, पण हे पोते मोफत मिळाले. हळूहळू घरात गरज नसलेल्या वस्तूंचा ढीग जमा झाला. मोफत कप, मोफत टोपल्या, मोफत बादल्या, मोफत चटया. घरात चालायलाही जागा उरली नाही. एके दिवशी गावात एक नवीन व्यापारी आला. त्याने घोषणा केली, जो कोणी उद्या सकाळी येईल त्याला मोफत कलिंगड मिळेल. डोंगला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच तो रांगेत जाऊन उभा राहिला. त्याच्या पुढे शेकडो लोक होते. तो 4 तास उन्हात उभा राहिला. शेवटी त्याला एक मोठे कलिंगड मिळाले. तो आनंदाने घरी परतला. पत्नीने विचारले, हे कलिंगड किती किमतीचे आहे? साधारण 5 नाण्यांचे. पत्नीने पुन्हा विचारले, आणि ते मिळवण्यासाठी किती वेळ गेला? 4 तास. शेतात 4 तास काम केले असते तर किती कमावले असते? डोंग थांबला. हिशोब केला. उत्तर आले, 10 नाणी. पत्नी हसली, म्हणजे 5 नाण्यांचे कलिंगड मिळवण्यासाठी तू 10 नाणी गमावलीस. डोंगचे डोळे मोठे झाले. त्याला पहिल्यांदाच समजले की प्रत्येक मोफत वस्तू खरोखर मोफत नसते. कधी कधी आपण त्यासाठी आपला वेळ, मेहनत आणि संधी खर्च करत असतो. त्या दिवसानंतर त्याने एक नियम बनवला. जेव्हा जेव्हा त्याला मोफत हा शब्द दिसे तेव्हा तो स्वतःला एक प्रश्न विचारे, जर हे मोफत नसते तर मी ते विकत घेतले असते का? जर उत्तर नाही असेल तर तो ती वस्तू घेत नसे. काही महिन्यांत त्याचे घर पुन्हा मोकळे झाले. त्याचा खर्च कमी झाला. एके दिवशी बाजारात त्याचा मित्र त्याला भेटला. मित्राने विचारले, काय रे डोंग, आजकाल कोणत्याही मोफत ऑफरच्या रांगेत दिसत नाहीस? डोंग हसला, आता मी आधी विचार करतो. मित्र म्हणाला, आज तर बाजारात मोफत छत्र्या वाटत आहेत. हे ऐकताच डोंगचे कान टवकारले. तो क्षणभर थांबला. मग स्वतःलाच विचारले, जर ही छत्री मोफत नसती तर मी ती विकत घेतली असती का? त्याच्या घरी आधीच 3 छत्र्या होत्या. तो हसला आणि म्हणाला, नाही. मित्र आश्चर्याने म्हणाला, मग तू जाणार नाहीस? डोंग उत्तरला, नाही, कारण मला आता छत्री नको आहे. फक्त मोफत हा शब्द मला हवा होता. हे ऐकून दोघेही मोठ्याने हसू लागले. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याच्या हातात 4 मोफत छत्र्या होत्या. धावताना तो घसरला आणि सर्व छत्र्या चिखलात पडल्या. हे पाहून बाजारातील लोक हसू लागले. डोंग आपल्या मित्राकडे पाहत म्हणाला, पूर्वी तो माणूस मीच होतो. दोघे पुन्हा हसले. त्या दिवसापासून डोंगने एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली, गरज नसलेल्या वस्तू मोफत मिळाल्या तरी त्या उपयोगाच्या नसतात. आणि कधीकधी नको म्हणणे हेच सर्वात शहाणपणाचे असते. कथेचा बोध. प्रत्येक आकर्षक ऑफर आपल्या फायद्याची असतेच असे नाही. शहाणपण म्हणजे प्रत्येक गोष्ट मिळवणे नव्हे, तर कोणत्या गोष्टी नाकारायच्या हे ओळखणे. खरे शहाणपण हो म्हणण्यात नाही, तर योग्य वेळी नाही म्हणण्यात असते.